So, hi, my name is Motan Sankalpana Uday and I'm practicing ceramic artist. I'm from Mumbai. I completed my graduation from Sir J.J. School of Arts and I completed my masters from Shanti Niketan. So, मी एक स्टील लाईफची सिरीज बनवली आहे. बेसिकली आपण जेव्हा कॉलेजेसमध्ये जातो, फाउंडेशन इयर्समध्ये बघतो, तेव्हा आपण काही पेन्सिल रेंडरिंग्स बघतो आणि ते फक्त पेपरवर, पांढऱ्या पेपरवरती असतात आणि मेजरली ते ऑब्जेक्ट ड्रॉइंग्स बद्दल असतात. सो मला एक असं वाटलं की माझ्या मीडियममध्ये, जसं की मी पोर्सिलिनमध्ये काम करते किंवा ओव्हरऑल सगळ्या सिरॅमिक्स मीडियममध्ये काम करते, सो माझ्या मटेरियलमध्ये आणि मीडियममध्ये मला त्याची पॉसिबिलिटीज खूप जास्त जाणवली आणि म्हणून मी काही कंपोजिशन्स केले जे पेन्सिल रेंडर्स होते पहिले, ज्याला मी ट्रान्सलेट केलं इनटू द सिरॅमिक्स. सो पर्सनल मिनिंग असं आहे की ह्याआधी मी कधीही अशा पद्धतीच्या कामांवरती फोकस केला नव्हता किंवा अशा सब्जेक्ट्समध्ये मी कधी काम केलं नव्हतं. त्याच्या आधी माझे मोस्टली सब्जेक्ट्स असायचे कोरल्स किंवा मरीन एन्व्हायरमेंट्सवरती. पण मी एका जॉबच्या निमित्ताने एका दुसऱ्या सिटीमध्ये शिफ्ट झाले आणि जिथे माझं सगळं सराउंडिंग तुटलं आणि मला तिथे खूप ब्लॉकमध्ये फिक्स झाल्यासारखं वाटलं, जिथे माझ्या समोर काही वस्तू दिसत होत्या ज्या याच होत्या. आणि मी तेव्हाच तिकडे एका डिझाईन कॉलेजेसमध्ये शिकवत असताना फाउंडेशन इयरमध्ये मी ऑब्जेक्ट ड्रॉइंग्स वगैरे शिकवत होते आणि देन मला हे काम सुचलं. सो हा माझ्यासाठी तसा पर्सनल जर्नीच होता जो माझा एक ब्लॉक क्लिअर करायला मला हेल्प करायला. आय थिंक स्टील लाईफ एक असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक जणांनी ते ऑब्जेक्ट्स कुठे ना कुठे बघितले. सो इट वर्क्स देअर द इमोशनल मेमरीज अँड एव्हरीथिंग सराउंडिंग्स देअर. सो तेच एक हॅपीनेस फील व्हावा आणि त्यातून काही असं खूप नॉलेज नाही पण एक आनंद मिळावा एवढाच माझा हेतू होता. बिकॉज ऑफ द प्रॅक्टिसिंग फाउंडेशन इयर, तिकडे आपण बेसिक्स पासून सुरुवात करतो अँड इट इज अ पेन्सिल रेंडरिंग. सो तुम्ही जर त्याचा शॅडो आणि लाईटचा प्ले बघाल तो इट लुक्स लाईक अ पेन्सिल रेंडरिंग. सो माझा तोच एक मोटो होता. आणि जर कलर्स मी यूज केले, सो इट इज सो ऑब्वियस की बनाना इज अ येलो अँड द ग्रेप इज some color and everything. So I don't want to make it that obvious, म्हणून मी प्लेन ठेवलं. आणि पोर्सिलिनची जी व्हाईटनेस आहे ती त्याला कॉम्प्लिमेंट करते, म्हणूनच एक ते मी मटेरियल पण चूज केलं. सो मी अननोन्स ग्रुप थ्रू हैदराबाद आर्टमध्ये आली आहे. अननोन्स ग्रुपसोबत मी गेले 6 वर्ष एक्झिबिशन्स करते आहे. माझ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीची कामं आत्तापर्यंत मी त्यांच्यासोबत डिस्प्ले केली आहेत, सगळं केलं आहे. आणि एक हैदराबाद आर्ट इव्हेंट जो आहे तो फार मोठा प्लॅटफॉर्म मला वाटतो आणि येस, इट इज अ पॉझिटिव्ह जर्नी आणि अजून एक दिवस बाकी असो. वी विल सी.